हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे सकाळ सकाळ जी व्हिडिओची स्टार्टिंग आहे ती पिल्लूच्या ब्रेकफास्टनी आहे. मी तिला आज ब्रेकफास्टला नाचणीचं सत्व देते, जे की ड्रायफ्रूट्स आहे. गरमीतून चांगलं असतं, हे थंड असतं, त्याच्यामुळे जरासा पोटात थंड हवा राहतो. आणि आम्हाला चहा ठेवले आणि पिल्लू नाश्ता झाला, खेळ झाला तिचा, खेळून झालं. त्याच्यानंतर मग आम्हाला ब्रेकफास्ट करत होती. मी आता ब्रंचच करत होती, आता डायरेक्ट लंच करणार नव्हती, कारण का खूप टाईम निघून गेलेला. बिल्लू आणि आमची लवकर उठली आणि त्याच्यामध्ये कामं पण स्लो चालू होतं माझं. सो मी इथे आम्हाला पोहे केलेत, जास्तच केलेत, कारण का आता ब्रंच म्हणूनच केलं, त्याच्यामुळे जास्तच केलेत. आणि सोबत मी काल डाळिंब क्लीन करून ठेवलेले, साफ करून ठेवलेले. सो म्हणजे त्यातले दाणे काढलेले. सो आता ते पण आम्ही पोह्यांवरती टाकून खाऊ, मस्त लागतात. त्याच्यानंतर मग पोहे वगैरे खाऊन झाले. मग आता मी इथे पिल्लूला दाल खिचडी करत होती. मी वरण करतच होती आम्हाला मी डाळ राईस करत होती. पण मग आम्ही कसं थोडं स्पायसी खातो, आम्हाला मिरची वगैरे लागते आणि पिल्लूला स्पायसी नाही अजून चालू केलं आहे एवढं. त्याच्यामुळे मग तिचं मला सेपरेट करावं लागलं. त्याच्यामुळे मी मूग डाळ आणि भात एकत्र केला आणि त्याची मी आता खिचडी घालणार होती. सो ऑलमोस्ट ते दाल खिचडी टाईपच झालं. मग मी इथे काय केलं, तूप घेतलं, तुपामध्ये जिरं, राई, हिंग टाकलं आणि कढीपत्ता टाकला. सेम आपण जी फोडणी देतो ना डाळ करताना, तीच फोडणी दिली आहे मी त्याला. टोमॅटो टाकला बारीक चिरलेला आणि हे सगळं एकत्र झालं की एकत्र करून घेतल्यानंतर आपली जी मिक्स डाळ आणि मूग डाळ आहे, भात आणि तांदूळ आणि डाळ आहे, ती एकत्र केली आणि थोडंसं मीठ ॲड केलं आणि अशा प्रकारे माझं हे झालं. आणि लास्टला मी थोडंसं गरम मसाला ॲड केला, कारण का त्याच्याने जराशी टेस्ट येते आणि ती आवडीने खाईल त्याच्यामुळे. आणि अगदी मी ह्याच्या 4 किंवा 5 शिट्या तुम्ही घेऊ शकता. तांदूळ तुमचा जर बारीक असेल ना, तुम्ही 3 शिट्यांमध्ये पण घेऊ शकता. आणि आमचा तांदूळ थोडासा मोठा, म्हणजे असा बासमती टाईप होता, त्याच्यामुळे तो पिल्लू नीट खात नाही, तोंडातून काढून टाकते. सो त्याच्यामुळे तिला बारीक हवं असतं, त्याच्यामुळे मी सॉफ्ट करते थोडासा. सो मी 4-5 शिट्ट्या काढून घेते आणि सगळं झाल्यानंतर, सगळी कामं झाल्यानंतर मला विंडो क्लीन करायचं होतं. ह्या राहून गेलेल्या क्लीनच्या, तुम्ही बघते किती सारी डस्ट होती. आधीचे रेंटवर इथे राहायचे, त्यांनी क्लीन केलं होतं की नाही काय माहिती. आणि जे राहायचे आधी त्यांच्याकडे पण डॉग होता, कारण का सगळ्या त्या स्लायडिंग्सच्या ह्याच्यामध्ये सगळे केस होती डॉग्सचे. सो मी ते क्लीन करत होती. रूममध्ये शिफ्ट करायच्या आधीच करणार होती, पण झालं कसं की पिल्लूचं जायवळ पण मध्येच आलं, त्याच्यामुळे मला जी नॉर्मल क्लिनिंग आहे तीच करता आली आणि अशी डीप क्लिनिंग असते ती करता नाही आली. आणि खूप सारी माती आणि डस्ट तिथे बसून राहिलेली. सो आता हे मला सॅटर्डे संडे करायचं होतं, पण आता मला टाईम होता, तर थोडंफार केलं. तर तुम्ही बघताय किती सारी डस्ट आणि घाण होती. का माहिती इथे जे आधी राहायचे त्यांनी क्लीन केलं होतं की नव्हतं, का असेच राहायचे, वाटत तर नव्हतं. कारण का अजून पण 2 विंडो बाकी होत्या, तर तुम्ही त्याचं पण बघालच किती सारी घाण होती ती. कारण का ते आता उद्या परवा करणार आहे. आणि ते पिल्लू आणि पिल्लूचे बाबा कसे झोपलेले दोघंजणं बघा. आणि माझी सगळी कामं झाली, मी जरा वेळ बसले आणि तितक्यात आमची पिल्लू आहे ती उठली. मॅडम आता दाल खिचडी खाणार, दाल खिचडी खाणार. आज पिल्लूला मी दाल खिचडी केली आहे आणि आम्हाला केलं आहे डाळ भात. माझी अजून अंघोळ नाही झाली आहे, पिल्लूची अजून अंघोळ नाही झाली आहे. हां बोलत आहे तू, बोल ना. बाबा घोरतायत, सांग. बाबा घोरतायत. कसे करतात बाबा? कसे करतात बाबा? कसे आता पिल्लू उठलेली, त्याच्यामुळे तिची जी खिचडी होती ती थंड झालेली, त्याला मग परत गरम करावी लागली मला. सो त्याला मी गरम करत होती. आणि तिला असं खिचडी किंवा पुलाव वगैरे असला ना की मी हाताने भरवते. आणि जर आपलं मूग डाळचे सूप वगैरे असेल ना, ते स्पूनने मी फीड करते.
सो आता मी हे हाताने फीड करेल तिला. सो पाटी घेतल्या आणि ताट. आणि हे मला पिल्लूला मम्मीने दिलेलं मकर संक्रांतीमध्ये गिफ्ट चांदीचं. जर तुमच्याकडे चांदीचं भांडं असेल तर बाळाला मोस्टली करून चांदीच्या भांड्यामध्ये जेवायला द्या. कारण का चांदीच्या भांड्यामध्ये जेवल्याने कसं होतं, रोगप्रतिकार क्षमता असते ती बाळाची वाढते. आणि तिने थोडंसंच खाल्लं, जास्त खाल्लं नाही. म्हणजे जास्त खाल्लं म्हणजे तिच्या कॅपॅसिटीप्रमाणे खाल्लं आणि मी जास्तच वाढलेलं तुम्ही बघितलंच असाल. नंतर मग मी तिच्यासमोर प्लेट ठेवली आणि तिचं ती चालू होतं खेळणं. आणि खेळणं म्हणजे ती अशीच करते, हाताला म्हणजे तिला टच होऊन देते प्रत्येक जेवण. तर तिचे तोंडाचे एक्सप्रेशन बघते. नंतर तिने कहरच केला, पुरा हातात तोंडाला बिंडाला सगळीकडे फासून घेतलं. मग तिला थोडंसं फ्रेशअप केलं. आम्ही घालणार होतो तिला आंघोळ, पण लाईटच गेली त्याच्यामुळे मग ते पोस्टपोन झालं. आणि मग तिला असंच हे करायला दिलं. आणि तिला ना उचलून तो कढीपत्ताच उचलायचा होता. तर तुम्ही बघते तो कढीपत्ताच ती घेते, असं घेते थोडंसं आणि घालते तोंडामध्ये ती. म्हणून तिला मी अशी सवय लावली, जे काय आहे ना ती त्याच्या समोर देते आणि ती खाते पण. तर तिचं तोंड बघा ती कशी करते. ती प्रत्येक गोष्ट उचलताना ना तिला अशी जर ओली असेल ना तर तिला घाण वाटते, का माहिती काय, तिच्या तोंडा एक्सप्रेशनवरून तुम्हाला समजतच असेल. आणि तिचं हे चालूच होतं. मी दर टाईमला तिला असंच करते, राईस किंवा काय असेल ना, जर उरलं असेल ना तर मी तिला देते त्याच्यासोबत जरासं, तिला फील टच होण्यासाठी. आणि इथे नौटंकी बघा पिल्लूची कशी मुद्दामून रडते, खूप म्हणजे खूप नाटक करते. डोळ्यातनं पाणी तर येत नाही, पण तिचे एक्सप्रेशन बघा रडण्याचे, म्हणजे कशी खोटं रडते. हे हल्ली ती ना नवीन शिकली आहे सगळं. कशी रडते, कशी रडते पिल्लू, कशी रडते. तुला टीचर नाही सांगितलं ना कुठे जायला, मी आमची बसली. आता वाजलेत ऑलमोस्ट 6 वाजलेत, 5:45 वाजलेत. आता तिला घेऊन जाते खाली. कुरमुरे दिलेले तिला, तिने सगळे असे हे केले. आज फर्स्ट टाइम तिला मी असं म्हणजे थोडं सोडते फ्लोअर, पण आज खूप टाइम ती फ्लोअरवर आहे. मॅट नाही टाकले. मी मॅट का टाकते, येते ना डस्ट वगैरे असते ना, घाण वगैरे असते, मग त्याच्यामुळे मग मी मॅट टाकतेच. आज नाही टाकले. आता जस्ट तिला वॉकरवर ठेवलेली आणि आता ती खाली आहे. सो खेळते, रोलिंग करते, पाटे माझ्या येते. आता जाऊन येतो खाली पटकन. बघा ती असं कामं करते, म्हणून मला काय येते बघून ते असं असतं. मॅट पण मी अशा करून ठेवते कारण का ती इकडे येते ना त्याच्यामुळे. आता पटकन तिला घेऊन जाते खाली. जाऊ की नको विचार करते, मला पण आला कंटाळा. कबूतर बघा कसं बसले. खाली जात नाही कारण का घरी खूप सारे कामं आहेत मला आज. सगळं तसंच पडलं. तुम्हाला दाखवते, पिल्लू इथे आमची खेळते वॉकरवरती, फिरते ती. आज मला पडलेलं आहे काहीच नाही. दीपक गेला तर आवरून नाही गेलं आहे बघा, सगळं तसंच पडलेलं आहे, काहीच आवरून नाही गेलं. पिल्लूने तर इथे पसाराच केला, सगळे कुरमुरे वगैरे सांडून ठेवलेत. चेअर वॉश केलं तिथे ठेवलं. बेडरूम पण तसाच सगळा मेस पडला आहे. तर एवढं सगळं मला आवरायचं, त्याच्यामुळे मग मी कॅन्सल केलं. जाणार तर होती, म्हटलं जाऊन दे, उद्या दीपक आहे सो उद्या जाऊ आम्ही. आज काही एवढं नाही गेलं तर एक दिवस काय होत नाही. आता पटकन सगळं आवरून घेते. कुकीचा कुकर लावला आहे. पिल्लूला मी आज रताळं देईल रात्री करून, सो आता ते पण करायचं आहे. सगळं करते, आवरते. आज ती एकच नॅप झाली आहे, दुसरी नॅप नाही झाली आहे तिची. सो ती झोपेल ऑलमोस्ट 10-20 मिनिट्स झोपून जाईल ती. सो आता बघूया आता झोपते की नाही. चालले तिची मस्त. मी भिजत घातले मूग डाळ देणार आणि रताळं. आणि दुपारी थोडं डाळ भात टाईप केलेलं तिला, ते उरलं ते त्याच्यात मिक्स करून टाकेल, वेस्ट नाही घालवणार.
आता रताळ वगैरे कापून घेते, आत्ताच करून घेईल. चेअर ठेवले त्याच्यामुळे काही टेन्शन नाही, माझं लक्ष तर असतंच सारखं. कुकीचं होते पटकन, रताळचं करून घेते, हे ठेवून देते. उद्या मला करायचं आहे किचन ट्रॉल्या क्लीन. हाय, तर आता मी व्हिडिओ 8 वाजता कंटिन्यू करते, कारण का पिल्लू आमची झोपलेली, आम्ही नाही गेलो खाली. पिल्लू आमची झोपली आणि आता उठली. ही बघा. हॅलो बोल, हॅलो हॅलो कर, हॅलो 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 माझ्या गोतू. बघा कसं बसलंय बघा. आता उठली, झोप अजून उडत नाही, कशी बसले. रताळ मूगडाळचं सूप, रताळ आणि मूगडाळ. फक्त त्याच्यावरती मी कसला लसूणची फोडणी दिली आणि थोडीशी हळद टाकले. पिल्लू आहे ते इथे बसली, आता तिला भरवून घेते मी. आणि जर तुमच्या बाळाला जर कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल ना, तर तुम्ही पण आहे ना रोज जेवणामध्ये त्याचा रताळ, गाजर, परत साल न काढलेलं, न शिजवता सफरचंद, अजून काय देऊ शकता तुम्ही. मी तुम्हाला सांगते, रताळ आणि गाजर तुम्ही ना ट्राय करा, डेली बेसिसवर त्याच्या जेवणामध्ये ॲड करा. बघा त्याची जी हार्ड पॉटी असते ना ती सॉफ्टमध्ये कन्वर्ट होईल. 3-4 दिवस जातील पण होतंच, कारण का त्याच्यात खूप सारे फायबर्स आहेत. तर तुम्ही नक्की हे ट्राय करा. आता मी पटकन पिल्लूला भरवून घेते, कारण का तिला थंड झालं ना की जरा पण नाही आवडत. जेवली, मी पण जेवली, पण ऐक, पण ह्या घोदडी मला तोंडच नाही धुवून दिलं. मी जे तोंड धुवायला घेतलं ना, ही रडते, काय माहिती अशी करते आणि रडते. मला दिसतंय का तिचं तोंड सगळं भरलंय. आणि प्रॉब्लेम असा आहे, तिला बेसिंगमध्ये घेऊन तोंड धुवावं लागतं. जर मी हिला बाथरूममध्ये तोंड धुवायला नेली ना, की मॅडमना आंघोळ करायची असते, लगेच विदिन सेकंड आंघोळ. तिला बाथरूम दिसलं की आंघोळ, म्हणजे तिथे पाणी आहे ना, पाण्याची दिवाणी आहे, फुल म्हणजे फुल. कधीतरी तुम्हाला मी दाखवेल, उद्या तुम्हाला मी दाखवेल व्हिडिओमध्ये, म्हणजे परवाच्या ब्लॉगमध्ये, की पाण्यासाठी किती हे आहे. म्हणजे आंघोळ करायला तिला मी नेली ना, तेव्हा तुम्ही फक्त बघा की किती फास्ट तिच्या. आणि आता तिचं तोंड बघा, ह्या मुलीचं तोंड बघा, दिसतंय सगळं भरलेलं आहे. ती मला धुवूनच नाही देते तोंड बेसिंगमध्ये गेली की. आता ते थोड्या वेळाने मला धुवावं लागेल. आणि सगळं ते ड्राय झालंय. आणि खाल्लन पण थोडंसं खाल्लन, आता परत भरवेल. मे बी भूक नसेल तिला, सो परत थोड्या वेळाने तिला भरवेन मी. आता मस्ती चालू आहे मॅडमची. आज तिने खूप खाल्ले, कुरमुरे खूप खाल्लेत, खूप म्हणजे खूप कुरमुरे खाल्लेत ना. आणि बनाना पण खूप खाल्लंय, अख्खा ऑलमोस्ट तिने बनाना खाल्लाय. मी तिला अख्खा बनाना कधीच नाही भरवत, आणि मी तिला देत नव्हती तर ती रडत होती. तोंड बघा तिचं, बघा तोंड बघा तिचं, बघा. तो शेअर करते. जर तुमचा बेबी बिलो 6-7-8 मंथ असेल, 6 मंथचा वगैरे असेल, आणि 1 इयर अजून झालं नसेल, अजून खूप टाईम असेल, तर तुम्ही आहे ना आत्ताच एन्जॉय करून घ्या जे का आहे ते. कारण का 1 वर्ष झालं ना, मस्ती वाढली ना की काही खरं नाही आहे. जसं आमचं आता चालू आहे, असं वाटत होतं छोटी होती ना ती बरी होती, आणि आत्ता इतकी भयंकर मस्ती करते ना, विचारू नका. आणि झोप तर तेव्हा तरी जास्त झोपायची, आणि आपण बोलतो बाळका जास्त झोपते, पण आत्ता इतकी कमी झोप झाली आहे ना तिची. म्हणजे तुम्ही विचार करा, मी किचनमध्ये भांडी घासायला गेली आहे, 2-3 भांडी घासली, हिला झोपवली आणि ही उठली.
फुल एनर्जीमध्ये उठणार ती आणि मग परत 5 तास जागणार, परत तेच रुटीन सेम. आता पण तसंच चालू आहे तिची, नुसती वळवळ वळवळ. आणि आहे ना हिने आता काय चालू केलं आहे, ही नुसती माझ्या अंगावर धरून येते, अशी उभी राहते आणि डायरेक्ट पडते, येते असे, म्हणजे चालू आहे तिचं. म्हणजे मस्ती खूप, म्हणजे खूप 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 चालू आहे तिची मस्ती. सो तुमचं पण बाळ अजून 7-8 महिन्याचा असेल तर आत्ताच मजा करून घ्या. जसं काय 1 वर्ष झालं तसं बाळ लई आगाऊ होतं आणि सगळ्या गोष्टी त्यांना समजतात. A to Z गोष्टी त्यांना समजतात. सगळं असं कोणतीच गोष्ट नाही की त्यांना समजत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, पिल्लूला आम्ही ना गेलेलो सॅटर्डे आता ना, आणि इतकी खोटी रडते ना, खूप खोटी रडते ही. तिला माहिती आहे की आपण रडल्याने मला मम्मी बाबा वस्तू देणार, त्याच्यामुळे ना ती खोटी पण रडते. ते पण कधी बाळ असं रडायला लागलं ना की कधी देऊ नका, कुठलीही गोष्ट देऊ नका. रडून दे त्याला, रडून द्यायची पण ती गोष्ट नाही द्यायची. दुसरं डायवर्ट करायची पण गोष्ट ती नाही द्यायची. ह्या गोष्टीवरनं आमची खूप भांडणं होतात. मी काय करते, ही रडायला लागली आणि हिला सपोज एकदा असंच झालेलं, तिला पिंपॉम दिलेलं आणि ही सोडतच नव्हती. खूप अति झालेलं, म्हणजे मला वाटलं ही खाणार नाही आणि हिने खाल्लं आणि सोडतच नव्हती. आणि मी घेतला हातातून आणि रडायलाच लागली जोरात. आणि मग दीपक मला ओरडायला लागला की परत कशाला देतेस. तरी पण मी दिलं, तो मला ओरडत होता आणि त्यांनी काढून घेतला आणि ठेवली रडत. मग नंतर थोडा वेळ रडली, अंग वगैरे टाकत होती, नंतर मग गप्पा बसली. असंच चालू आहे बघा, नुसती उठ बस तरी काय पोरगं दमी नाही. पाय आहेत की रोबोटचे पाय आहेत की कसले पाय लावून आले काय माहिती. रोबोट मशीन आहे, रोबोट बघा. आता परत बसेला, परत होते बघा, टकलं बघा, म्हणजे बसली आता परत उठेल, गेली खाली, आता परत उभी राहील. खतरनाक काम आहे, खतरनाक. अजून मला भांडी घासायची, आता कशी घासणार हे बघा, असं पीळ काढता अंगावर. शी बघितलं का हाणारडा पाणा. ह्याला धरून ना ती उभी राहते, म्हणून मला भीती वाटते. बघितलं, पडली बिडली तर थांबा ना. मी आता बोलणार होती की बघितली मशीन लावून ठेवलंय, किचनची अवस्था आहे बघा. दीपक गेला ना की माझ्या किचनची अवस्था अशी होते, कारण का ती माझ्याकडे असते आणि मला ना पटपट सगळं करायचं असतं. मग ते मी कसं पण ठेवून देते आणि मग नंतर नीट अरेंज करते सगळं. सो आता पटपट आवरते आणि मग तुम्हाला भेट. झालं आहे सगळं, झालं आहे. कुकीज आहे ते रात्री झोपताना ठेवायचे. भांडी धुवून झालेत, सिंक धुवून झाले. हे आता सगळा खोईन हा पण इथे पिल्लूला रात्री बसवते, त्याचं दूध तयार करते. सो ही दुधाची बॉटल आता ही नंतर धुवेल, दोन्ही एकत्र धुवेल. बाकी सगळं झालं आहे. आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.